या व्हिडिओमधील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध स्रोत, संशोधन आणि स्थानिक लोकांकडून सांगितलेल्या कथांवर आधारित आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, तसेच कोणाच्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातला कसारा घाट खास पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी खूप फेमस आहे. याच्या अनेक स्टोरीज तुम्हाला इंटरनेटवर भेटतील आणि अशीच एक स्टोरी किंवा घटना म्हणा जी राजीव सोबत घडली ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक रॉंग डिसिजन माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं हे या स्टोरीमधून तुम्हाला समजेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ही गोष्ट आहे मुंबईत राहणाऱ्या राजीवची. राजीव झोपेत असतानाच त्याच्या बायको नैनाचा मृत्यू झाला होता आणि ती गेल्यापासून राजीव आधीसारखा राहिला नव्हता. तो जास्त तर नशेत राहू लागला. त्याला गिल्ट होती की जेव्हा त्याच्या बायकोने हे जग सोडलं तेव्हा तो तिच्याशी काही बोलू शकला नाही आणि तिच्या होणाऱ्या त्रासात मदत करण्याऐवजी त्याने दुर्लक्ष केलं. असेच काही दिवस गेले आणि राजीव दारूच्या नशेतच फेसबुकवर स्क्रोल करत होता. तेव्हा त्याने एक पोस्ट बघितली कसारा घाटातल्या वीणामुंडीच्या बाईची, ज्यामध्ये सांगितलेलं ती आत्मा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं रूप घेऊन त्यांच्या राहिलेल्या इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता. राजीवने पोस्टवर क्लिक केली आणि ती लिंक एका वेबसाईटवर घेऊन गेली, ज्यामध्ये डिटेल्ड पोस्ट होती की त्यामध्ये ती बाई कशी भेटते आणि कसं जवळच्या व्यक्तीसोबत बोलू शकतो हे सर्व दिलं होतं. की बाई रात्रीच्या वेळेस कसारा घाटाच्या रस्त्यावर दिसते आणि जेव्हा ती येते तेव्हा गाडीचा रेडिओ बिघडल्यासारखा आवाज करायला लागतो. राजीवने सर्व गोष्टी वाचल्या. रात्रीचे जवळपास 11:30 वाजलेले आणि राजूने ठरवलं की त्याला हे करून बघायचं आहे, कारण जर हे खरं ठरलं तर तो नैनासोबत बोलून तिची माफी मागू शकतो. त्याने गाडीची चावी घेतली आणि तो निघाला कसारा घाटाकडे. त्या पोस्टमध्ये हे सुद्धा लिहिलेलं की त्या बाईला गाडीत बसवल्यावरच की तुमच्या जवळच्या व्यक्तीचं रूप घेते. आणखी काही नियम होते ते वाचून राजू घाटाकडे निघाला. तो घाटाच्या रस्त्यावर गाडी फिरवू लागला. रात्रीचे 2 वाजत आले पण त्याला ती बाई दिसली नाही, तरी तो गाडी फिरवत होता. शेवटी काही वेळाने त्याला ती बाई दिसली आणि ते बघून राजूची पूर्ण दारू उतरली. तो घाबरला, पण त्याला नैनासोबत बोलायचं होतं म्हणून त्याने हिंमत केली आणि आर्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने पहिल्या वेळेस गाडी थांबवली नाही आणि पुढे गाडीची स्पीड स्लो करून दरवाजाचे लॉक उघडून ठेवले आणि रेडिओ ऑन केला. काही अंतराने रेडिओ खराब होऊन आवाज करू लागला. तेव्हा ती बाई परत दिसली. राजीवने गाडी स्लो करत त्या बाईजवळ नेऊन थांबवली, पण राजीवची हिंमत होत नव्हती वरची मान करून बघायची, कारण तिचं फक्त धड होतं, शिर नव्हतं आणि मानेपासून सर्व रक्त तिच्या छातीपर्यंत वाहत आलेलं. गाडी थांबवल्यावर त्या बाईने मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसली. राजीवने गाडी स्टार्ट केली आणि ड्राईव्ह करू लागला. रस्त्यावर पूर्ण सन्नाटा आणि मागे ती आत्मा. तरी राजीवने माहितीप्रमाणे ग्लासमध्ये आणलेला कोकम सरबत मागे त्या बाईला द्यायला पुढे केला. त्याची मागे वळून बघण्याची हिंमत नाही झाली, म्हणून त्याने समोर ड्राईव्ह करतच एका हाताने ग्लास मागे दिला. तर त्या बाईने तो ग्लास घेतला आणि ग्लास देताना राजीवला एकदम बर्फासारखा स्पर्श जाणवला. नंतर मागून विचित्र असा हाडांचा आवाज येऊ लागला आणि सर्व एकदम शांत झाला. गाडीच्या मागच्या सीटवरून हळूच आवाज आला, राजीव. तो आवाज नैनाचा होता आणि राजीवने गाडीच्या आरशात बघितलं तर ती नैना होती, पण तिच्या पापण्या हलत नव्हत्या, की एकटक बघत होती. राजीवला तिला बघून डोळ्यात पाणी आलं आणि तो रडू लागला. राजीव रडत नैना मला माफ कर असं बोलू लागला. तुझ्या शेवटच्या क्षणात मी तुझ्या सोबत नव्हतो आणि मी तुझ्यावर विश्वास नाही केला, यासाठी मला माफ कर. नैना बोलली, तू रडू नकोस, कारण मी आता या जगात नाहीये. तू इकडे यायला नव्हतं पाहिजे आणि तुझा आता माफी मागून काही उपयोग नाहीये. जेव्हा मी जिवंत होती तेव्हा तू माझी साथ दिली नाहीस. मी तेव्हा सांगत होती की मला ते घेऊन जाईल, मला त्रास होतोय, पण तू माझ्यावर विश्वास नाही केला आणि मला मानसिक रोगी समजून एकटं टाकलं. हळूहळू नैनाचा बोलण्याचा टोन रागीट होत चाललेला आणि राजूला काही बोलायला सुचत नव्हतं. शेवटी नैनाने राजूचा गळा पकडला आणि जोरात दाबू लागली. राजू आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो बेशुद्ध झाला. नंतर राजूचे डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. तो जिवंत होता, पण त्याचं शरीर पॅरालाइज झालेलं.
तो फक्त जिवंत डेड बॉडीसारखा झालेला. त्या आर्टिकलप्रमाणे सर्व खरं झालं की बाई तुमच्या जवळच्या व्यक्तीचं रूप घेते, पण त्यानंतरचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो. एका चुकीच्या निर्णयाने राजूचं पूर्ण जीवन संपवलं. ही पूर्ण स्टोरी तुम्ही मित्रांनो रेडिटवर वाचू शकता. कसारा घाट आधीपासून पॅरानॉर्मल सायटिंगसाठी खास फेमस आहे, आणि कधी तुम्ही या घाटातून प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव काय नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलसोबत जोडून राहा. मी शैलेश, भेटत मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.